हसता राहतो. शेजारच्या आजोबा आले, त्यांनी बेल वाजवून दिली. बेल वाजवल्या बरोबर दादा लगेच पाऊस सुटला. आजोबा म्हणाले, अरे बाळा, थँक्यू रे बोल. दादा म्हणाला, आजोबा आले, अरे बाळा, थँक्यू रे बोल. दादा म्हणाला, आजोबा, तुम्हाला पळायला येत असेल तर पळा, मला माहितीच नाही की कुणाचे घर आहे. असं म्हणून दादा लगेच पळत सुटला शाळेत. नेहमीप्रमाणे मार खाल्ला गुरुजींकडून दादाने. उशिरा गेलेला ना. काल दादाचा गणिताचा पेपर होता. दादाला मिळाले 0 मार्क. तास संपला. गुरुजी खाली जात होते. चालता चालता ते घसरूनच पडले. दादा लगेच पळत सुटला. हे गुरुजी मेले, शाळेला सुट्टी. गुरुजी मेले, शाळेला सुट्टी. बाबा म्हणाले, मोठा झाल्यावर काय बनणार आहेस तू? दादा म्हणाला, बाबा, मी आहे ना पायलट बनणार आहे, पायलट. बाबा म्हणाले, अरे वेड्या, तुला पायलटचा अर्थ तरी कळतो का? हो कळतो. जो विमानात बसल्यावर जे जे पायलट लट 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 करतात त्याला पायलट म्हणतात. बाबा म्हणाले, अरे हे नाही त्याचा अर्थ. हो बाबा, ऐका ना, मी जेव्हा आपल्या घरावरनं जाईल ना तेव्हा तुम्ही मला टाटा करा. बाबा म्हणाले, मी खाली जमिनीवर आणि तू वरती आकाशात. मला कसं कळणार की तू त्या विमानात आहे म्हणून? अहो बाबा, ऐका ना, मी जेव्हा आपल्या घरावरनं जाईल ना तेव्हा मी आपल्या घरावर बॉम्ब टाकेन. असा माझा दादा. कल्प, तू छोटीशी गोष्ट सांगणार आहे का? सांगणार आहे का? हा, सांगा. अध्यक्षाच्या परवानगीनुसार एक छोटीशी गोष्ट सादर करते. वाघ आणि मराठे. ससा कुणाच्या वाटेल जात नाही. जर कुणी डिवचलं तर फारल्याशिवाय राहत नाही. जय शिवाजी. थँक्यू. छान. सर्वांच्या काळजाला भिडवणाऱ्या आणि सर्व चिमुकल्यांना लहानापासून आबालवृद्धापर्यंत हसवणाऱ्या या कल्पला कोणते बोल